नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, बकासूर म्हटला की सर्वांचाच आपला आपुलकीचा आणि आवडीचा विषय आहे. कारण का महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात नामांकित मोठा जर कुठला बैल असेल तो आहे सप्त हिंद केसरी, रुस्तमे हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, बकासूरने गेल्या वर्षी पुसेगाव हिंद केसरीची फायनल मोठ्या सोन्याबरोबर मारली आणि तिथे तो प्रथम क्रमांकाचा विजेता झाला. आणि तेव्हापासून बकासूरने मागे वळून बघितलंच नाही. आणि बकासूरने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक नंबर करण्याचा जणू काही धडाकाच लावला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे, संपूर्ण जगामध्ये त्याचं नाव झालं. आणि तो आपल्या विशिष्ट शरीर यष्टीसाठी ओळखला जातो, त्याच्या विशिष्ट पळासाठी ओळखला जातो आणि त्याची विशिष्ट शरीर यष्टी. आणि आजपर्यंत जे एखाद्या बैलगाडीच्या बैलाविषयी जे काही निकष लावले गेले होते त्या निकषामध्ये तो कुठंच बसत नाही. आजपर्यंत असं म्हणलं जायचं की बैल लांबीला जास्त पाहिजे, त्याच्या खूर अशीच असले पाहिजे, तर त्याची हाईट एवढी असली पाहिजे, त्याला गळवंड नाही पाहिजे, त्याची शिंग अशीच पाहिजे. तसे म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावले जायचे की, परंतु बकासूरने हे जे काय आतापर्यंत जे काय लोकांचं म्हणणं होतं की अशा प्रकारचा जर बैल असला तरच पळू शकतो, तर ते सर्व खोडून काढलं. आणि जे काय गावठी बैल आहेत किंवा जे काही खिलार क्रॉस बैल आहेत त्या सर्वांसाठी किंवा छोट्या छोट्या जातीच्या बैलांसाठी हा एक देवदूत म्हणून समोर आला. आणि जी इतर बैल आहेत त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आणि यामुळेच बकासूर संपूर्ण जगामध्ये खूप फेमस झाला. आणि मग गेल्या वर्षी तुम्ही बघितलात की गेल्या वर्षीची पुसेगावची फायनल झाल्याच्या नंतर बकासूरने गेला संपूर्ण सीझन ज्या प्रकारे गाजवला, अगदी क्वचित हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच मैदानामध्ये त्याला पराभव पत्करावा लागला असेल. नाहीतर त्याने सर्व मैदानामध्ये जवळपास 60-70% मैदानामध्ये त्याने तरी एक नंबरच केला. त्याच्यामुळे काय झालं की एक संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण जगभर एक बकासूर नावाची एक हाईप तयार झाली आणि त्याने आपला एक स्टँडर्ड सेट केला की बकासूर जर आजच्या मैदानामध्ये आलाय तर आज बकासूर गुलालामध्ये ते 100% राहणार आहे, पण 70 ते 80% आजची फायनल हा बकासूर मारणार आहे. त्याच्यामुळे एक वेगळं त्याच्याबरोबरच वातावरण झालं. परंतु गेला सीझन संपला आणि जसा हा सीझन चालू झाला तसं गेल्या वर्षीपेक्षा ह्या सीझनमध्ये बकासूरच्या एक नंबर करण्याच्या प्रमाणावर थोडासा परिणाम झाला आणि बकासूर कुठेतरी एक नंबर करणे कमी झालाय. बकासूरमध्ये आपण बघितलात तर जास्त प्रमाणात गुलालामध्ये आपल्याला नक्कीच दिसतोय. कारण का ज्या मैदानामध्ये बकासूर येतोय त्या बकासूर हा आपल्याला गुलालामध्ये दिसतोयच. परंतु त्याचं जे एक नंबर करण्याचं जे पर्सेंटेज होतं ते कुठेतरी कमी झालं. की एकदम स्टॉप स्पीडचा बैल, ज्या बैलाला आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव मोठा लक्षाच्या नंतर सर्वात जास्त स्पीड आहे असं बोललं जात होतं. मग असं काय झालं की अचानकपणे ह्या वर्षात त्याचं एक नंबर करण्याचं पर्सेंटेज कमी झालंय. आणि मग ह्यातूनच आपण जे लोकांनी आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये लोकांनी जे उपस्थित केलेले प्रश्न होते ते आपण एका पोलच्या माध्यमातून काल आपण आपल्या चॅनलवरती टाकला होता पोल. आणि त्याच्यावरती आपण 4 ऑप्शन दिले होते आणि इतर जर काही लोकांना वाटत असेल तर त्यांनी कमेंट करून कळवावं असं आपण टाकलं होतं. आणि तो आपण काल पोल टाकला होता की बकासूर गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी एक नंबर करण्याचं बकासूरचे जे प्रमाण आहे ते का कमी झाले. आणि त्याच्यामध्ये आपण 4 ऑप्शन दिले होते की पैरा चुकीचा होतोय म्हणून बकासूरचा एक नंबर करण्याचं प्रमाण कमी झालंय का. त्याच्यानंतर दुसरा पर्याय होता सतत पळत असल्याच्यामुळे बकासूरचा स्पीड कमी झालाय आणि त्याच्यामुळे बकासूरचा एक नंबर करण्याचं प्रमाण कमी झालंय का. नंतर तिसरा पर्याय जो आहे तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये बरेच जणांनी येऊन टाकत होते की बकासूरचं वजन वाढल्यासारखं वाटतंय त्याच्यामुळे बकासूरचा स्पीड कमी झालाय. बकासूरचं वजन वाढल्याच्यामुळे बकासूरचा स्पीड कमी झालाय आणि त्याचं एक नंबर करण्याचं प्रमाण कमी झालंय का. त्याच्याबरोबर बरेच जणांचं म्हणणं होतं की बकासूरचा ड्रायव्हर इतर वेगवेगळा असतो कायम, त्याच्यामुळे ड्रायव्हर एक नसल्याच्यामुळे आणि ड्रायव्हर चांगला नसल्याच्यामुळे बकासूरचा पराभव होतो. तर ड्रायव्हर चांगला पाहिजे का,
तर तो आपण चौथा पर्याय दिला होता. आणि कारण का ह्या पोलमध्ये आपल्याला 4च पर्याय देता येतात, 5वा पर्याय देता येत नाही. त्याच्यामुळे बाकीचे तुम्हाला जे काय वाटत असतील ते आपण कमेंटमध्ये टाकायला सांगितले होते आणि बरेच जणांनी त्याच्यावरती आपलं मत देखील व्यक्त केलंय. ह्याला आपण बघितलं तर जवळजवळ 2100 लोकांनी या पोलमध्ये सहभाग घेतलाय आणि 2100 लोकांनी या पोलवरती वोटिंग केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघूया की लोकांच्या ह्या 4 पर्यायामध्ये किती टक्के लोकांनी कसं मतदान केले. तर जवळजवळ 80% लोकांना असं वाटतं की चुकीचा पैरा होत असल्याच्यामुळे बकासूरचा पराभव होतोय. त्याचबरोबर सतत पळत असल्यामुळे बकासूरचा स्पीड कमी झालाय आणि त्याच्यामुळे बकासूरचा पराभव होतोय असं 9% लोकांना वाटतंय. त्याचबरोबर 4% लोकांना असं वाटतंय की बकासूरचं वजन वाढलंय आणि त्याच्यामुळे बकासूरचा पराभव होतोय. आता हा जो पर्याय आहे हा थोडासा सोशल मीडियातून आलेला आहे, त्याच्यामुळे आपण पुढे दिलंय सुद्धा सोशल मीडिया चर्चामधून. आणि त्याच्यामुळे 4% लोकांना असं वाटतं देखील. पण बकासूरकडे आत्ता बघून तसं काही वाटत नाही आणि बकासूरचं वजन वाढण्याचं कारण पण तेवढं वाटत नाही. कारण का एका जाग्यावर जर बैल उभा असेल तर एखाद्या बैलाचं वजन वाढू शकतं, परंतु आपण बघतोय की बकासूर तर कंटिन्यूस बकासूर आणि बकासूरच्या मालकावर तर कंटिन्यूस टीका होत असते की इतका तुम्ही दररोज किंवा 1 दिवसाच्या गॅपवर किंवा 2 दिवसाच्या गॅपवर तुम्ही बैल का पळवताय. तर वजन हाचा पर्याय 4% लोक तरी पण त्याच्याशी सहमत आहेत की वजन वाढल्यासारखं वाटतंय. आता हे लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हर 8% लोकांना असं वाटतं की बकासूरच्या गाडीवर बसणारा जो ड्रायव्हर असेल तो चांगला असला पाहिजे. चांगला ड्रायव्हर असेल तर बकाची गाडी आपल्या 1 नंबर करू शकते. म्हणजे ह्याच्यात सर्वात जास्त जे वोटिंग झालंय ते 80% लोकांना असं वाटतं की बकासूरचा पैरा चुकतोय. आणि बरेच वेळा बकासूरच्या मालकांवर टीका होत असते की त्यांनी, कारण का मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाली आणि बकासूरचे जे मालक आहेत संतोष मामा साळुंके, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वायदी तर घेत नाही, परंतु आम्ही जे काही बैल मालक असतात ते आम्हाला थोडेफार पैसे देतात आणि आम्ही ते पैसे स्वीकारून आम्ही आमचा बैल नवीन जे बैल मालक आहेत किंवा नवीन जी वासरं आहेत त्यांच्या साठी उपलब्ध करून देतो. आणि त्याच्यामुळे वायदीच्या विषयावरून बरीच सारी टीका होते. त्याच्यानंतर आपण जे वेगवेगळे कमेंट घेतलेत त्याच्यामुळे बरेच साऱ्या कमेंट लोकांनी टाकल्यात. त्याच्यामुळे तुम्ही बघा की दत्ता सोनावणे दादा म्हणतात की दादा 2024 मध्ये पण 7 वेळा नंबर केलाय. नक्कीच दादा की 2024 मध्ये बकासूरने 7 वेळा नक्की 1 नंबर केलाय. परंतु बकासूरचं आमचाच प्रश्नच असा आहे की गेल्या वर्षी ज्या प्रकारे बकासूरचं 1 नंबर करण्याचं प्रमाण होतं ते आत्ता कुठतरी कमी झाले. गेल्या वर्षीचे तुम्ही जर बकासूरचे 1 नंबर केलेले सगळे काढलात तर नक्की त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट तुम्हाला ते 1 नंबर दिसतील. आणि ह्यावेळी बकासूर आपल्याला कुठेतरी सेमीमध्ये हारताना दिसतोय, फायनलमध्ये हारताना दिसतोय. त्याच्यामुळे आपण गुलालाचा त्याच्यावर उल्लेख केलाय की गुलालामध्ये तर बकासूर आपल्याला कायमच दिसतोय, परंतु गुलालावर का असं समाधान मानायला लागतोय. जो बैल 1 नंबर करू शकतो तर असं होतंय की त्याला गुलालावर समाधान मानायला लागतंय. त्याच्यासाठी हा पोल आपण घेतला होता. कुणाला तरी कुणा प्रशांत नेरकर याने असं टाकलंय की कुणा मागच्याला समोर न्यायचं असेल तर समोरच्याला मागे यावं लागतं. नक्की दादा की बघा, कुणाला आमचं त्याच्यावर ऑब्जेक्शन नाहीये की बकासूर नवीन वासरांच्या गळ्यात पळू नये किंवा आदत वासरांबरोबर पळू नये, परंतु त्याच्याकडे आज जो लोकांचा ओघ आहे बघण्याचा आणि त्याच्याकडे एक चॅम्पियन बैल म्हणून बघितलं जातं. जर आपण बघितलं तर जर बकासूरचा पैरा हा टॉपच्या बैलाबरोबर असेल तर बकासूर हा गुलाल तर 100% करतो. जवळजवळ 80 ते 85% मैदानामध्ये तो टॉपचा पैरा असेल तर 1 नंबरच करतो. आणि त्याच्यामुळे ह्या चर्चा होत असतात कायम. आणि त्याच्यानंतर बरेच सारे लोकांनी टीका टाकले. वायदीविषयी लोकांनी चर्चा केली. त्याच्यानंतर टॉपचा पैरा झाला पाहिजे असं बरेच जणांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हर चांगले आहेत, बबलू चाचा बसतात असं बरेच जणांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर वायदीचा विषय बरेच जणांनी घेतलाय. त्याच्यामध्ये ते बरेच जण टाकतायत की 5 ऑप्शन ठेवा, वायदी घेऊन बकासूरला पळवतात त्याच्यामुळे बकासूरचा पराभव होतो. तर बघा, हे प्रत्येकाचं तुमचं म्हणणं आहे, त्याच्यावर आपण मत व्यक्त करणं चुकीचं राहील. प्रत्येकाने आपण तुमची मतं जाणून घेण्यासाठीच हा पोल घेतला होता.
बाकी हा पोलमध्ये ज्या काही बऱ्याचशा कमेंट आहेत त्या तुम्ही आमच्या चॅनलवर येऊन त्या पोलमध्ये जाऊन बघू शकता. जो आपण आता करंटचा पोल लागलाय, बऱ्याच जणांनी आपापली मतं टाकलेत, परंतु बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पैरा बकासूरचा चांगला झाला पाहिजे. आणि याच्यावरती आपण मागे आमच्या चॅनलवर देखील हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे की बकासूरचा पैरा हा चांगला झाला पाहिजे. कारण का बरेच वेळा आपण बिनजोड मध्ये पण मागे बकासूरचा पराभव झाला, तेव्हा आपण बोललो होतो की बिनजोडमध्ये सुद्धा पळताना पैरा जर चांगला असेल तर त्याला शक्यतो हार बघावं लागत नाही. आज काय झाले महाराष्ट्रामध्ये की बकासूरचे जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा चाहता वर्ग आहे तो खूप मोठा आहे. आणि जेव्हा बकासूर असा येऊन कुठेतरी आत्ताच आपण बघितलं की आता झालेल्या आपल्या पारेच्या मैदानामध्ये बकासूरचा पारेच्याच नंद्याबरोबर पायऱ्या होता आणि बकासूरला सेमीमध्ये हार पत्करावी लागली. म्हणजे बकासूरचा ज्या प्रकारचा स्पीड आहे, आणि नो डाऊट नवीन वासरांना उजेडात आणलं पाहिजे किंवा नवीन वासरं उजेडामध्ये आली पाहिजेत, परंतु बकासूरचा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा फॅन वर्ग जो आहे ना, तो असा बकासूर जेव्हा सेमीमध्ये हारतो किंवा गटामध्ये हार होते किंवा फायनलला ची लोक हास लावून बसलेले असतात की बकासूर आज एक नंबर नक्की करणार, परंतु जेव्हा बकासूरची हार होते तेव्हा सगळा हा प्रेक्षक वर्ग आहे तो कुठेतरी नाराज होतो आणि त्यांना कधीच असं वाटत नाही की बकासूरची हार झाली पाहिजे. नो डाऊट कुठली सगळीच बैल जिंकली पाहिजेत, आज एक बैल जिंकला असेल तर उद्या एक बैल जिंकला पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये जी क्षमता आहे आणि त्याच्यामध्ये जी पळण्याची ताकद आहे बकासूरमध्ये, तर तो डिझर्व करतो या मैदानामध्ये की तो एक नंबर केला पाहिजे. परंतु कुठेतरी त्याला एखादा बैल कमी पडतो किंवा आज बरेच वेळा जरी आपण ह्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघितलात तर बरेच वेळा जी लोक टीका करतात की बकासूरचे जो चाहता वर्ग आहे तो बकासूरची जी फाटी असते त्याच्या समोर उभे राहतात. आणि आपण बरेच वेळा बघितले आणि बरेच वेळा प्रेक्षकांना विनंती देखील केली की तुमच्यामुळे आज बकासूरचं नुकसान झालं. तर बरेच वेळा काय होतं की आम्ही पुसेगावला देखील बघितलं होतं की प्रेक्षक वर्ग बाकीच्या बैलांना बघितला तर त्या तुलनेत फाटीवरती लोक कमी असतात, परंतु बकासूरची जी फाटी असते त्या फाटीच्या समोर अगदी समोर येऊन लोक उभी राहतात. आणि मग काय असतो की बकासूर एकदम टॉप स्पीडने पळत असतो, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला ही लोकांना बघून बैल घुसतो आणि गाडी कुठेतरी लॉबी होते आणि जो एक नंबर केलेला असतो तो गाडी बाद ठरते आणि तिथे बकासूरचा आपला पराभव होता. असं बऱ्याच मैदानामध्ये झालंय. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आम्ही तुम्हाला विनंती करतो की बकासूरची हारण्याची कारणं काय आहेत ही आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याची प्रयत्न केला आहे. परंतु जे आपल्या हातात नाहीये, आता पैराचा 80% मतदान केलंय पण लोकांनी की पैरा चुकतोय, परंतु बकासूरचा पैरा काय करावा हा त्याच्या मालकांचा प्रश्न आहे. आपण फक्त म्हणू शकतो की आज त्याचा पैरा चुकला, आज या नंद्याबरोबर गाडी पळाली तेव्हा नंद्याचा स्पीड बकासूरला मॅच नाही झाला आणि त्याच्यामुळे बकासूरच्या गाडीची हार झाली. परंतु काय आहे की आपण ही जी गोष्ट आहे ती आपल्या हातामध्ये नाही आहे, ती त्यांच्या मालकांमध्ये आहे. पण प्रेक्षक म्हणून आपण जेव्हा मैदानामध्ये जातो तेव्हा जो काही आपल्यामुळे बकासूरला त्रास होणार असेल तर तो आपण कमी करू शकतो. आणि आज जो बरेच वेळा प्रेक्षकांच्यामुळे बकासूरची जी हार होते ती आपण नक्की कमी करू शकतो. बाकी वायदीचा विषय असेल किंवा ड्रायव्हरचा विषय असेल किंवा त्याच्या पायऱ्याचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ह्या निव्वळ त्यांच्या मालकांच्या हातामध्ये आहे की आज कुठला पायऱ्या करायचा, आज वायदी घ्यायची की नाही घ्यायची. किंवा आज बरेच मालक येऊन पुढे येऊन सांगतात की आम्ही वायदी घेतो, बरेच मालक सांगतात आम्ही वायदी घेत नाही, वायदी बंद झाली पाहिजे. आता हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी कुठले आज नियम अस्तित्वात नाहीत. आज बघितलात तर आज बैलगाडा संघटना आपण अस्तित्वात नाहीये. आपण बरेच वेळा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की एवढा मोठा खेळ आणि आज वेगळ्या उंचीवर चाललेला जर खेळ असेल तर त्या खेळाला कंट्रोल करणारी कुठेतरी चार जुनी माणसं आणि पुढे येऊन एक संघटना स्थापन करावी आणि त्याच्या माध्यमातून हा खेळ ज्या काही गोष्टी असतील त्याच्या मध्ये नियमावली बनवण्याचं काम त्यांनी करावं. आता बरेच प्रश्न उद्भवतात, बरेच गोष्टी निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जातात, परंतु दाद मागणार कोणाकडे. आणि त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्या हातामध्ये नसतात, परंतु प्रेक्षक म्हणून ज्या काही गोष्टी आपल्याला करतायत त्या मात्र आपण नक्की केल्या पाहिजे. बाकी मित्रांनो, हा जो आपण पोल घेतला त्याच्यामध्ये 2100 लोकांनी जे वोटिंग केलं आणि त्यांनी जे जे मुद्दे ह्यामध्ये मांडले, तर ह्याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच बैलगाडीविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.